विकेट. रोहिणीचा एक केलं राहुल भरतचा पण कॉमेंट बॉक्समध्ये पाठवायचा. अंपायर 2 मिनिट मॅच. 1 मिनिट रोहिणीचा एक प्लेअर पाठवा. राहुल भरतचा प्लेअर पाठवा इकडे. ओमसाई बाबासाहेब राजीव शाह. हॅलो 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 हॅलो
बघा आता कुठेतरी रन जरा पहिला धाव नंबर
हॅलो. 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 चेक. येस. सवयत मैदानाकडे 4 ओव्हर 40 रन झालेत. हॅलो. शेवटची हॅलो बॉल. माईक चेक. हॅलो. लास्ट ओव्हर. यावेळेला पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. कॅच बनेल का? क्या बात आहे. काय जबरदस्त कॅच पाहायला मिळते. रनिंग कॅच पकडणं तसं फारसं कठीण असतं, कारण बॉलचा अंदाज बाळगणं, बॉल प्रॉपर जज करणं आणि कॅच यावेळेला चांगली पाहायला मिळाली. विकेट येतोय. सलामीची जोडी, पण साईदीपने काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुरेख बॅटिंग. साईदीप मात्र वैयक्तिक 19 बॉलमध्ये 28 धावा घेऊन माघारी जाताना पाहायला मिळतोय. खरंच खूप छान बॅटिंग केली आहे. एक चांगल्या स्थिर अंकावरती धावफलक घेऊन गेलाय. शेवटची उर्वरित काही बॉल राहिलेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर आहेत अंकुर. अंकुर आलेत. उर्वरित काही बॉल राहिलेत आणि अंकुर येत आहेत नवीन बॅटर. शेवटचे 4 बॉल राहिलेत. शेवटचे 4 बॉल. नवीन बॅटर अंकुर. स्ट्राईकला पण नवीन बॅटरला पाहू शकतो. यावेळेला जर आपण पाहिलं तर एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. चांगला बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न होता. धावफलक 1 ने पुढे जाईल. लास्ट 3 बॉल. षटक क्रमांक 5 व शेवटची ओव्हर आहे. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. ओमसाई रॉयल्स विरुद्ध रायझिंग स्टार्स या दोन संघांमधून सुरू असलेली लढत क्रीडांगण क्रमांक 1 ला आजच्या या सामन्याचं आयोजन पाहायला मिळते. अर्थातच सुपरस्टार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा. सन्माननीय हेमंत खडरेकर सर यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा संपूर्ण परिवार यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल्टरच्या जवळपासनचा हलकासा कट केलाय बॉल. चांगला पिचिंग केलं जातोय. क्या बात आहे. विकेट आला, पण बऱ्याच कालावधीनंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला कुठेतरी पहिला बॅटर मार्गस्थ केला. शेवटचे 2 बॉल. रन मात्र 40 या अंकावरती सध्या परिस्थितीमध्ये स्थिरावताना पाहायला मिळत आहेत. 40 रन. यावेळेला पुन्हा एकदा हिट केलाय. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतो. लेग साईडला भिरकावला जातोय. बेडॉनच्या डोक्यावरनं बॉलला लॉंग ऑफला पाठवलाय आणि येतोय षटकार. पहिली षटकार मात्र पाहायला मिळते. चांगला ड्राईव्ह केलाय. 6 रन मिळतील पुढे.
हॅलो. शेवटचा बॉल राहिलाय. रन जर आपण पाहिलं 47. शेवटचा बॉल म्हणजे जवळपास एक 50 धावांचा टार्गेट निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे 5 ओव्हरमध्ये. येणारा शेवटचा बॉल किती धावांसाठी, काय बॅटरचे इरादे आहेत, येणाऱ्या बॉलवरतीच कळतील. पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न, थोडा गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, पण पुन्हा एकदा त्याच दिशेला त्याच झोनमध्ये पाठवला जातोय. आणखी 6 धावा, 30 धावसंख्या मात्र पुढे जाईल आणि रन झालेत 53 रन झालेत आणि 54 धावांचं टार्गेट मात्र प्रतिस्पर्धी संघ रायझिंग स्टार या संघाला दुसऱ्या डावेमध्ये मात्र पूर्ण करायचंय. चला टॉससाठी पुढच्या 2 संघांनी यायचंय. पुढच्या 2 संघाने हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चला टॉस करूयात आपण. अंपायर टॉस. हॅलो हॅलो चेक. हॅलो एक स्पेशल अनाउन्समेंट आहे एमर्जिंग स्टारसाठी. आपण एक स्पेशल अनाउन्समेंट प्राईज आहे अंडर 19 कॅटेगरीच्या ज्या आपण ठेवले आहेत त्याच्यामध्ये BV कामत मेमोरियल क्रिकेट क्लबच्या तर्फे प्रेसिडेंट आपले नक्कीच मॅडम विशाखा दळवी मॅडम आणि रेशमी सोहम दळवी यांच्याकडून स्पेशल अनाउन्समेंट्स 5000चा कॅश प्राईज आहे. सो अंडर 19चे प्लेयर जे चांगला परफॉर्मन्स करतील त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करणार. एक टॉस केला जाईल. साई सेवक आणि टीम अलिशा वॉरियर्स. साई सेवक आणि टीम अलिशा वॉरियर्स. स्टार आहे साईडला, सुपर आहे, स्टार आहे, सुपर आहे आणि स्टार कॉल आहे तो सुपर से ऊपर. टॉस जिंकलाय साई सेवक. डिसिजन काय असेल, परंतु आज ही प्रीमियर लीग खेळत असताना कशा प्रकारे एक्साइटमेंट आहे? खूप चांगला एक्साइटमेंट आहे. आधीपासून फलंदाजी करू मी पहिले. सो 5 ओव्हरमध्ये या ग्राउंडवर किती रन्स करण्याचा प्रयत्न कराल? 40च्या वर. 40च्या वर. सो थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. नक्कीच एक क्वेश्चन असेल की हेमंतजीने आज तुमच्यासाठी एवढं चांगलं प्लॅटफॉर्म, खूप दिवसानंतर एक चांगली प्रीमियर लीग होती आहे, आवर्जून विचारेल की आज ही खेळत असताना कशा प्रकारे तयारी केली आहे? तयारी चांगली केली आहे. पहिल्यापासून जे पार्कात आम्ही भरपूर खेळतो, सगळे पार्कातलेच खेळणार आहे, सगळ्यांना ओळखतो, सगळे कसे खेळतात, सगळे इथे खेळणार आहे, शिवाजी पार्कातलेच आहे. पण पार्कामध्ये हेमंतजीने एवढं चांगलं ऑर्गनाईज केलं आहे, त्याबद्दल धन्यवाद हेमंतजीचं. कारण की आमच्या पार्कात पहिला पण व्हायचे, आता ते बंद झाले. आता हेमंतजीने पहिल्याच वर्ष चालू केलं आहे, त्यासाठी हेमंतजीसाठी धन्यवाद बोलतो. थँक्यू सो मच. सो ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. वॉरियर्स अलिशा वॉरियर्स आणि टीम साई सेवक. थँक्यू. हॅलो. सो थँक्यू सागर सर. अगदीच आपण पाहतोय 54 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. पहिल्या डावामध्ये रचलेली धावसंख्या 53 आणि केलेली बॅटिंग साईदीपची नक्कीच विचारात घ्यावी लागते. काय जबरदस्त बॅटिंग करून गेला साईद दीप. एक 4 ओव्हरपर्यंत त्या दोन्ही जोडीने
एक सलामीचे बॅटर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. एका मोठ्या धावांचं लक्ष मात्र डोळ्यासमोर आहे. पाठलाग करावा लागणार आहे रायझिंग स्टार्स या दोन या संघाच्या बॅटर्सना. आणि अर्थातच चला जोडी पाठवायची आहे. बॅटर आपली जोडी पाठवायची आहे. सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत आणि एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचं इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुपरस्टार प्रीमियर लीग SSPLचं पर्व. आज शनिवारचा दिवस क्रिकेटसाठी मात्र या क्रीडा नगरीमध्ये दादर म्हटलं की मुंबईचं हृदय म्हणून दादरकडे पाहिलं जातं. आणि त्या हृदयात वसलेली संपूर्ण आज आपली ही क्रिकेटची माणसं संपूर्ण मुंबईकर. आज मुंबईकरांना अभिमान आहे या दादर नगरीचा. दादर नगरीकडे पाहिलं तर आणि 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 4 रन. पहिलाच बॉल मिसफिल्ड झाली आणि त्यामध्ये 4 धावांची भर होतीये. मिसफिल्ड करून चालणार नाहीये, फिल्डिंग करावी लागणार आहे. भावेशच्या बॅट मधून आलेली पहिली चौकार आपल्याला पाहायला मिळाली. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक होता. बॉलिंग टीम बॉलर नेमकं व्हायचंय. बॉलर टीम एक प्लेयर या बॉलर टीम क्रीडांगण क्रमांक 1. हॅलो ओमसाई आपला एक प्लेयर पाठवा बॉलिंग टीम. हॅलो या वेळेला स्क्वेअर लेट. हॅलो 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 बघा दोन्ही मॅच मध्ये एक 45 आणि एक अंडर 19 ची जी आपली कॅटेगरी आहे. सो दोन्ही मॅच मध्ये तुम्हाला 13 प्लेयर्स कसे पण बसवायचे आहेत. कधी पण खेळा, ते तुमच्यावर आहे, परंतु खेळले पाहिजे. हॅलो स्कोर जर आपण पाहिलात ना तर 4 बॉल रन झालेत 6.
आणि विकेट देखील आलंय. एकंदरीत पहिल्या बॉलला बाउंड्री येत असताना देखील गोलंदाजाने कुठेतरी इकॉनॉमी बॉलिंग आतापर्यंत केली आहे. 4 बॉल आणि 6 रन. नवीन बॅटर महेश साळवी संघाचा कॅप्टन आहे. कॅप्टन इनिंग करावी लागणार आहे, बॅटिंग करावी लागेल. 54 धावांचं लक्ष आहे, पाठला करावा लागेल, मॅच टर्न करावी लागणार आहे. अजूनही एका ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. उर्वरित येणारे 4 ओव्हर देखील विचार करावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. सव्यत पुन्हा एकदा नव्या बॉलच्या दिशेने. षटक क्रमांक 1 साई गोलंदाजी करतायत. यावेळेला जर आपण पहिलं बॅकफुटला जाऊन एक चांगला ड्राईव्ह केला होता. प्लेयर होते तिकडे. सिंगल रन पुढे जाईल. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. 5 बॉल. यावेळेला लेग साईडला शेवटचा बॉल. आणखी 1 रन मिळतोय. षटक समाप्ती. रन झालेत 8. पहिल्या बॉलला बाउंड्री येत असताना देखील तसं पाहता इकॉनॉमी बॉलिंग केली. कुठेतरी स्कोलचा ग्राफ जो आहे ना तो अधिक उंचावरती जाऊन दिलेला नाहीये. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला साई यांचा. पहिली बाउंड्री देखील कुठेतरी मिसफील्ड झाली, त्या कारणाने ती बाउंड्री आली आहे. नाहीतर त्या बॉलला देखील 1 ते 2च रन होते. 1 ओव्हर 8 रन. येणारे अजूनही 24 बॉलचा खेळ उर्वरित राहिलाय. चोवीस बॉल आणि 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज होतील. पंकज कोरी. एका ओव्हरच्या अखेरीसची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 8 या अंकावरती जाऊन पोहोचली. अजूनही उर्वरित 24 बॉलचा खेळ राहिलाय. 24 बॉलमध्ये येणाऱ्या 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एकंदरीत लक्ष डोळ्यासमोर आहे 54 धावांचं. सामना क्रमांक पहिला आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती पाहतोय. आज सुपरस्टार प्रीमियर लीगचं हे पर्व, हे आयोजित क्रीडा स्पर्धा दादर नगरी, दादर परिसर. दादर म्हटलं तर मुंबईचं हृदय. त्या हृदयात वसलेली ही आपली माणसं. अगदीच दादर म्हटलं तर मराठी माणसाचं इथे अधिक वलय पाहायला मिळते. संपूर्ण मुंबई पाहिलं तर मराठी माणसाने वसवली आहे. आणि त्या मराठी माणसांच्या नगरीमध्ये अर्थातच दादर नगरीमध्ये क्रिकेटचं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पंकज कोरी आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाजी करतील. लेफ्टी बॉलर आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन चांगला होता. बॉल नीट कनेक्ट झाला नाहीये. कीपरच्या मागे बॉल जातोय. 1 ने धावसंख्या पुढे जाईल. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळले. मिसफील्ड होते. 1 रन पुढे जाणार आहे. अर्थातच 2 रन मिळतील. मिसफील्ड करून चालणार नाहीये. पहिल्याच बॉलला जी मिसफील्ड केली कुठेतरी 4 धावांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर तुम्हाला करावा लागणार आहे. फिल्डिंग करावी लागणार आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला बराच पिचिंग केलेला
बाहेर पिचिंग केलेला बॉल होता, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. काहीशी स्लोवर पद्धतीने पिचिंग केलेली गोलंदाजी डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा जज केलाय, व्हाईट बॉल असेल. 2 एक्स्ट्रा रन मिळालेत, 2 व्हाईट बॉल असतील. यावेळेला पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आणखी रन मिळतील. 4 बॉल आणि रन झाले तर 15. शेवटचे 2 बॉल षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 16 रन झाले, सॉरी माफ करा, गुणलेखनामध्ये काहीशी चुकी होते. येस, 4 बॉल 16. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 2 ओव्हरला 16 रन होते. तदनंतरचा काहीसा स्पीड वाढला. साईदीपने जी बॅटिंग केली, 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये एक धावाचा ग्राफ उंचावरती नेला आणि तीच एक मोठी धाव. यावेळेला रिव्हर्स केलेत, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय, जबरदस्त अटॅक केलाय आणि बॉल मात्र जर आपण पाहिला तर निघून जातोय. षटकार येतोय, पहिली षटकार येते या इनिंगच्या या इनिंगमध्ये. पहिला षटकार महेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कल्पेश आणि महेश ही जोडी आपण पाहतोय. एक विकेट आला, बट तदनंतरच्या नवीन आलेला बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश आणि कल्पेश. हॅलो, ग्राउंड नंबर 2 मॅच प्लीज कंटिन्यू करायचे सर. मॅच थांबवू नका तिकडे. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाले, 2 ओव्हर रन आहेत 23. म्हणजे एकंदरीत एक चांगली धावसंख्या 12 बॉलमध्ये सोडली गेली आहे. येणारे अजूनही 18 बॉल गरज आहे 31. 31 धावांचा अजूनही पाठलाग करायचे. क्रीडांगण क्रमांक 2 49 धावांचा टार्गेट आहे. सध्या परिस्थितीमध्ये 2 ओव्हर झालेत, रन झालेत 11. येणारे 18 बॉल अजूनही तिथे पाठलाग करायचे. 38. म्हणजे दोन्ही क्रीडांगणामध्ये आपण सामना पाहतोय. अगदी अटीतटीची लढत दोन्ही बाजूला पाहायला मिळते. एका बाजूला 3 ओव्हरला क्रीडांगण क्रमांक 1 मध्ये 3 ओव्हरला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर 3 ओव्हरला पाठलाग करायचा आहे तो 38. जाऊया षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. गोलंदाज आहेत सिद्धेश. प्लीज ग्राउंड नंबर 2 मॅच कंटिन्यू करायचे सर. सर मॅच थांबवू नका, मॅच कंटिन्यू करा प्लीज.
येस. ओव्हर नंबर 3. बिग 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 हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल पाठवला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलेत. लॉंग ऑफचा प्लेअर येतोय, फेकी करतील. तदनंतर धाव संख्या मात्र किती पुढे जाते. चांगला रनिंग बिटवीन पाहायला मिळाला. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. 2 रन सोडलेत. कल्पेश अजूनही 29 धावा सोडायच्यात येणाऱ्या 17 बॉलमध्ये. षटक क्रमांक 3 आणि 4 अतिशय महत्वाचा निर्णायक षटक राहणार आहे. ज्या काही शक्य धावसंख्या जोडायच्या त्या षटकामध्ये जो जोडल्या, शेवटच्या षटकामध्ये मॅच थोडीशी इझी होऊ शकते. थोडासा चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केला, प्रॉपर रीड केला बॅटरला. बॅटचा फ्लो काय ओपन करतोय, कोणत्या दिशेने खेळणार आहे, ह्या सर्व गोष्टी पडतायल्या आणि तदनंतर बॉल रिलीज केलाय आणि रन जर पाहिला तर 1 पुढे जातोय. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळलेत. प्लेयर आहेत तिकडे. बॉल थांबवला, फेकी केलाय. 1च रन. थ्रो देखील प्रॉपर दिलाय. म्हणजे आलेला बॉल पटकन थ्रो दिला तर दुसऱ्या धावेचा विचार मात्र बॅट्समन करू शकणार नाहीये. रिव्हर्स खेळले. पुन्हा एकदा शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहायला मिळते. प्लेयर आहेत तिकडे. बॉल थांबवलाय. फिल्डिंग नाईस फील्ड. 2 रन. 29. चला ग्राउंड नंबर 2 मॅच थांबवू नका. काही इश्यू असेल तर प्लीज लवकरात लवकर सॉल्व्ह करायचंय. चार बॉल रन झाले तर 29. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये खेळलेत. फेकी केलाय, सिंगल रन मिळते. 30 रन. शेवटचा बॉल 1 टू गो. यावेळेला पुन्हा जर आपण पाहिलं तर पॉइंट कव्हरच्या दिशेने टोलावलाय. मिस फील्ड. पुन्हा एकदा आणखी 1 रन पुढे वाढेल. 1 रन आला होता, त्यामध्ये कुठेतरी चुकी केली आणि मिस फील्डचा मात्र आणखी 1 रन पुढे जाताना पाहायला मिळतोय. तीन ओव्हर झाले. 3 ओव्हरच्या नंतर 3 ओव्हरच्या अखेरीसची धावसंख्या आहे 32. 12 बॉल मॅच आहे. 12 बॉल 22. प्रति ओव्हर 11 ही धावसंख्या अजूनही पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या ओव्हरला जो संघर्ष सुरू झालेला तो संघर्ष अजूनही येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कायम पाहायला मिळतोय. आतापर्यंत केलेली बॅटिंग दोनही बॅटरची पाहायला मिळते. अतिशय लाजवाब बॅटिंग केली आहे. साईदीप आलेत ओव्हर षटक क्रमांक 4. साईदीपने आज पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करत आज इथल्या असलेल्या प्रत्येक खेळाडूला प्रभावी केलंय, प्रफुल्लित केलंय. कारण एक चांगला बॅटर म्हणून आजच्या दिवसामध्ये पुढे जाताना पाहायला मिळालंय. बारा बॉल अजूनही 22 धावांचा पाठलाग करायचे. महत्वाची ओव्हर, अतिशय निर्णायक ओव्हर असणार आहे. 12 बॉल 22. इंटरेस्टिंग मॅच, अटीतटीची लढत. सर्वांच्या नजरा, सर्वांचं लक्ष वेधलं या मॅचने. क्रीडांगण क्रमांक 1 ने देखील आणि क्रीडांगण क्रमांक 2 ने देखील. तिथे देखील अतिशय चुरशीचे सामना पाहायला मिळत आहेत. दोनही सामने अतिशय रंगतदार, अतिशय
यावेळेला जर आपण पाहिला तर पॉईंट कव्हरला जबरदस्त ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल जातोय आणि 4 रन येते, बाउंड्री येते, जबरदस्त टायमिंग केलाय. शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो ओपन केला, प्रॉपर बॉल मात्र रीड केला आणि तदनंतरच कोणत्या दिशेला खेळायचा हा इरादा बॅटरने स्पष्ट केलाय. 4 धावा मात्र त्याच्या बॅटमधून पुढे जात आहेत. 22 धावांमधील आणखी 4 वजा केलेत. अर्थातच आणखी जर आपण पाहिलं तर पाठलाग करायचा आहे 18 धावांचा. मॅच आता मात्र थोडीशी इझी होताना पाहायला मिळते. या बाउंड्रीमुळे कुठेतरी मॅच बॅटिंग टीम मात्र प्लस मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा 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 चान्स घेतलाय, कॅच बनेल काय, रनिंग केली आहे पण बॉल थांबवणं इम्पॉर्टंट होतं. येस, बॉल वरती आले, कॅच पेक्षा बॉल थांबवणं इम्पॉर्टंट होतं, कारण बॉल जर उसळी घेऊन निघाला असता तर बाउंड्री दिशा गाठण्यापासून बॉलला थांबवू शकला नसता. पण एका धाव्यावर समाधान राहावं लागतंय. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इंटरेस्टिंग मॅच झाली आहे. काही सांगू शकत नाही काही घडेल, कोणता संघ विजयी होईल, कारण बॉलिंग अटॅक वरती देखील चांगली पकड पाहायला मिळते, फिल्डिंग अटॅक चांगली पकड पाहायला मिळते आणि त्याचबरोबरीने 2 बॅटर अतिशय लाजवाब बॅटिंग करतायत. कल्पेश आणि महेश या दोघांनी आतापर्यंतची एक चांगली इनिंग पार्टनरशिप केली आहे. यावेळेला लेग साइडला जज करत होते, बट बॉल रीड करण्याच्या प्रयत्नामध्ये, जज करण्याच्या प्रयत्नामध्ये जजमेंट फसतंय. येतोय डॉट बॉल, डॉट बॉलला सामोरं जावं लागतंय. एक एक बॉल महत्वाचा आहे, डॉट बॉल करून चालणार नाही. एकेका बॉलला एक एक रन देखील तेवढाच महत्वाचं आहे. स्टेप आउट खेळले, फुल टॉस बॉल होता, मिड विकेटला ड्राईव्ह केलाय, प्लेयर आहेत तिकडे, फेकी केला जाईल. 4 बॉल, रन झालेत 38 आणि गरज आहे किती पाहिजे. हॅलो, 18 रन झालेत. सेकंड ग्राउंड वरती किती इंडिव्हिज्युअल केली, किती वर आउट झाला. 12 बॉल मध्ये 31 पाहिजे. ग्राउंड क्रमांक 2 वरती 12 बॉल 31 करायचे आहेत. 31. हॅलो, ह्या वेळेला जर आपण पाहिलं तर कुठेतरी फटका फसताना पाहायला मिळतोय. कल्पेश एक चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना कल्पेशला कुठेतरी माघारी जावं लागतंय. कॅच आउट झालेत कल्पेश. वैयक्तिक कल्पेशची आपण जर इनिंग पाहिलं तर 11 बॉल 22 रन सोडलेत कल्पेशने. म्हणजे मॅच बनवली कल्पेशने आणि आता मॅच मात्र कुठेतरी अर्धवट टाकून निघालाय. इथून पुढचा संघर्ष मात्र आता थोडासा आणखी कठीण होताना पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण एखादी मॅच कव्हर करत असतो, गरज आहे किती बॉल किती, क्रीडांगण 1 7 बॉल 16, 7 बॉल 16 ची परिस्थिती आहे क्रीडांगण क्रमांक 1 वर. म्हणजे ज्यावेळेस एखादी मॅच आपण कव्हर करत असतो, मॅच बनलेली असते, जवळपास मॅच येते आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण विकेट देतो ना, तिथे मात्र कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास वाढतो आणि नवीन आलेल्या बॅटरला सामोरं जाताना काहीशी कठीण परिस्थिती निर्माण होते. आलेला बॅटर या परिस्थितीमधून काय मार्ग काढतोय, कशा प्रकारे सामोरं जातोय. न्यू बॅटर आहेत कौशिक. 7 बॉल समीकरण आहे, 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल, एखादा मोठा स्ट्रोक अपेक्षित आहे, गरज आहे संघाला, तर शेवटच्या ओव्हरला मॅच काहीशी इझी होऊ शकते. हा बॉल खूप महत्वाचा आहे. षटक क्रमांक 14. ग्राउंड क्रमांक 2 वर देखील जबरदस्त मॅच चालू आहे आणि आता मॅचला क्रुशियल आहे. हॅलो, समोर 6 जबरदस्त टायमिंग केलं गेलं. काय जबरदस्त, तिकडे मात्र लेग साइडला भिरकावला जातोय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये बॉल कनेक्ट झालाय आणि दिशा गाठली आहे षटकाराची. शेवटचा बॉल गरज होती ती धावसंख्येची आणि ती धावसंख्या पुढे घेऊन गेलाय आलेला नवीन बॅटर. मार्ग काढलाय, अडचण होती विचार केला, येत्या क्षणी हा षटकार जोडलाय. जबरदस्त बॅटिंग सौरभची पण चालू आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. टीमला एलजी स्ट्रायकर्स
10 बॉलमध्ये 19 रनची गरज आहे. सौरभने एक जबरदस्त बॅटिंग केली आणि पूर्णपणे मॅचला क्लोज आणल्या. सर्व सुपरस्टार्स प्रीमियर लीग आपण पाहतो आमचे हेमंतजी कद्रेकर आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं प्लॅटफॉर्म आज सर्व खेळाडूंसाठी. स्वच्छ एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 2 विकेटवर 2 ग्राउंडवरती क्रीडा स्पर्धा आपण खेळली जाते. त्यामुळे सौरभची एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. ग्राउंड नंबर 1 ला जर आपण पाहिलं मॅच आता आहे 6 बॉल 10, म्हणजे ती सरासरी कायम ठेवण्यामध्ये टीम रायझिंग स्टार इथे मात्र यशस्वी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरपासून जी 11 धावांची सरासरी होती ती सरासरी कायम ठेवत असता आता मॅच आली 6 बॉल 10 ची. वा, जबरदस्त बॅटिंग करत असताना सौरभ. शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत निखिल. बॅक टू बॅक 3 6 लगावण्यामध्ये पहिल्याच मॅच मध्ये सौरभ. क्लासिकल बॅटिंग केली गेली सौरभने. बॅक टू बॅक 3 6 खेळले गेले. 12 बॉलमध्ये 32 रन्सवर जबरदस्त बॅटिंग करतोय. वेल बॅटिंग सौरभ, सुपर सौरभ. नऊ बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती 9 बॉल 13 करायचे आहेत. काय मॅच पाहायला मिळते दोन्ही मॅच अगदी क्लोज आहेत. येस दोन्ही मॅच क्लोज आहे. 6 बॉल 10 ची मॅच इकडे पाहायला मिळते. बॉलर ऑन होतोय. दरम्यानचा पहिलाच बॉल फुलटॉस बॉल बिरखावला जातोय. या वेळेला किती धावसंख्या पुढे जाणार आहे आणि 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 पहिलाच बॉल चुकीच्या प्रकारे हाताळलाय. खाली आहे बाउंड्री. 4 रन पुढे जात आहेत. क्या बात आहे. या बॉल देखील सौरभने पुन्हा एकदा भिरकावून दिला आणि पुन्हा एकदा बॉल जाईल. आपण पाहतो तिकडे रन मिळतील 4. सौरभ जबरदस्त बॅटिंग करत असताना क्लासिकल बॅटिंग करत असताना आपण पाहतो सौरभ एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलेत. पैकी केलाय चुकी होते बट बॅक टू बॅक 4 6 पाहिले गेले सौरभने. पूर्णपणे मॅच इकडे देखील आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 रनची गरज आहे. इथे देखील 4 बॉल 5 मॅच आली आहे. दोन्ही ग्राउंडच्या मॅच अगदी कुशल मुवमेंट वरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे सौरभची एक जबरदस्त बॅटिंग याही डाबामध्ये आपण पाहतोय. दोन्ही शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः तुरून पडलाय सौरभ. त्यामुळे ठरवून खेळले सौरभ, त्यामुळे स्ट्रोक ते खेळू शकले नाही. पहिल्यात त्यांनी डबल माइंड केलं होतं की लेग कटच खेळायचं आहे. सो वेल डॉट बॉल फक्त आणि फक्त 7 रनची गरज आहे. सौरभ, सुपर सौरभ. 3 बॉल आणि इकडे देखील 4 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलला 1 बॉल 2 पाहायला मिळतोय का? ओहो, नाईस बॉल यार. बॅकफुटला जाऊन हलकासा टॅप करायचा होता पण फटका फसलाय तिकडे. कीपरकडे बॉल जातो. येतो डॉट बॉल. दोन बॉल 4 मॅच आली आहे. काय इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळते. पहिल्या बॉलला जर आपण कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. सो कंपल्सरी चेसिंग आहे ग्राउंड मध्ये. 2 वरती पण 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. थोडीफार मॅच इथं मात्र क्रुशल होती आहे. कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. 2 राजनजी साठम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लॉयड या नावाने देखील संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील प्रसिद्ध होते. राजन साठम साहेब आपलं देखील स्वागत आहे. म्हणजे अमृत इलेव्हन असे अनेक संघ ते खेळले आणि एक धुरंधर मुंबई महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला एक धुरंधर साठम साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. लॉयड या नावाचा दबदबा मग मुंबईच्या हर गल्ली गल्लीमध्ये लॉयड नावाचा दबदबा आपण बघितला आणि आज स्वतः इकडे उपस्थित राहिले गेले. राजनजी साठम आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. तेव्हा युट्यूब नव्हतं त्यामुळे साठम साहेबांचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला नाही, परंतु त्यांचं नाव अजूनही चर्चेत आहे मुंबईच्या हर गल्ली गल्लीमध्ये. हॅलो वेट. चला जाऊयात ग्राउंड नंबर 1. 1 बॉल 3 कंपल्सरी चेस करावी लागणार आहे. मॅच कुठेतरी कव्हर झालेली पण आता पुन्हा एकदा अडचणीत पाहायला मिळते. पण कौशिक आहे ज्याने आता येत्या क्षणी चौकार जोडलाय.
तो कौशिक 1 बॉल 3 ला कशा प्रकारे मॅच कव्हर करतोय आणि जबरदस्त टायमिंग केलाय. क्या बात आहे, कौशिक मॅच फिनिश करून आलाय आणि अर्थातच या बाउंड्रीने मॅचचा विजय. जबरदस्त इनिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक, कौशिकच्या बॅट मधून ही चौकार यशस्वी पाहायला मिळतोय. हा विजय. 1 बॉल 3 गरज असताना बाउंड्री आली. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. दोन्ही ग्राउंडवरती मॅच अगदी क्रुशियल आहे. इकडे देखील 5 रनची गरज आहे, परंतु सौरभ 4 रनची गरज आहे. सौरभने जी बॅटिंग केली 15 बॉल 40. वा, फक्त आणि फक्त आता ग्राउंड 2 थोडं लेट आहे, 4 बॉल लेट आहे. यावर देखील स्लोअर वन आणि तिकडे डॉट बॉल. कुलदीपने जबरदस्त